आल्यानंतर माहेरी माझा कलर पाक चेंज होऊन करत जातं, कारण का इकडली खारी हवा आहे त्यामुळे दिसतच असेल. आणि रुद्र बघूया काय खाते. तर शिरवले असतात ते तुम्हाला दाखवणार आहे मी कसं असतात. तर चला प्लेट घेऊन जाऊया, रुद्र काय करते बघूया. तर झाले आता रिटर्न. आज 4 वेळा लादी पुसून झाली, का तर रुद्र असा घाण करते ना. तर याला शिरवले असे बोलतात, वागडोल वगैरे असं प्रत्येक इथं नाव हे वेगवेगळे असणार आहेत. तर हे समुद्रावर भेटतात. आम्ही जातो ना दगडांच्या खाली असतात चिटकून. तर मी एक मुरुड जंजिरा किल्ल्याचा व्लॉग अपलोड केलेला आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतील ती कशी कालवं वगैरे मी दाखवली होती. त्यात कालवं आणि त्यात असे चिटकलेले शिरवले वगैरे, तर तसे ते चिटकून असतात. आणि ते घेऊन आला होता माझा भाऊ. तर मग रुद्र आला होता बरेच म्हणजे दिवसांनी, त्यामुळे त्याच्यासाठी उकडून मीठ टाकून उकडायचं आणि मग असे गोले असतात ते पिनाने काढायचे आणि मग खायचे. तर याची आपण सुकी भाजीसुद्धा करू शकतो किंवा आमटीसुद्धा करू शकतो. मटणाच्या म्हणजे मटणापेक्षाही टेस्टी लागते. तर तुम्ही नक्की जे कोकणातले आहेत त्यांना माहीत असेल. तर आम्ही लहानपणी तर खूप जायचो आणि मोठ्या अशा बादल्या वगैरे असे घेऊन जायचो, बकेट वगैरे, आणि ती पिशवी वगैरे अशी भरून घेऊन यायचो. शिवल्या वगैरे असे येतात, तर त्यांचं टायमिंग असतं त्या ह्याच्यात येतात त्या. तर ते बोलतात ना ऋतू सीझन तसं. तर मग त्या आल्या ना की जायचो आम्ही शिवल्यानं वगैरे शिवल्या आणायला. आणि त्याच्यानंतर खेकडे पण आणले होते. तर हे बघा चिंबोरी, तर आमच्याकडे चिंबोरी बोलतात. आणि हा मोठा चिंबोरा आहे, चिंबोरा. तर त्याला रुद्रला पाहिजे होता. तर माझा भाऊ चुलत भाऊ गेला होता, तर त्यांनी दिलं होतं त्याच्यासाठी. तर चावतात त्यामुळे जपून जरा, कारण का त्यांनी एकदा का ह्यात आपला बोट वगैरे धरला ना की ते सोडत नाही. मग डायरेक्ट आपल्याला तो डुका बोलतात. तर डुका आहे ना तो तोडायला लागतं डायरेक्ट दाताने किंवा कशाने तरी तोडायला लागतं, तरी ते सोडत नसतंय. एवढे डेंजर असते ते डुक्याचं काम. तर रुद्रासाठी खास स्पेशल. आणि तो चाललाय बघा तुरू बाहेर. तर भाऊ पण घाबरत होता, कारण का ते धरतंच असं अंगठा वगैरे धरलं ना की सोडत नाही. तर हा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. जास्तीत जास्त श्वेताजित ब्लॉगला सपोर्ट करा. लवकरच नवनवीन ब्लॉग माझे येत राहतील आणि असाच सपोर्ट सर्वांचा कायम राहू द्या.